दादांचा माझा नाही वेगळा विषय त्या अहिल्या देवीच्या बद्दल आदर तुम्हाला सगळ्यांनाच आदर आहे. त्यामुळे त्या गोष्टीबद्दल कुठे इकडं तिकडं होईल आणि मग कसं होतं साहेब एक सामाजिक वातावरण दिलं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे ती वातावरण नीट ठेवणं चांगलं ठेवणं. ठीक आहे कुणीतरी हुल्लडबाजी केली म्हणून मला करता येणार नाही, मला ती माझी जबाबदारी आहे काय. त्यामुळे वर्षभर हे असं चाललंय. माझ्याकडे कोण आलंच नव्हतं, माझ्याकडे कुणी आलं नव्हतं. कोण परस्पर कोणतरी येत होतं जात होतं, मी काय त्याची चौकशी केली नाही. आज मात्र यांची काय मंडळी आली मला भेटली की बाबासाहेब असा विषय काय मार्ग. मी त्यांना पहिला प्रश्न केला की हे पहिलं हे सांगा की ती माझी जागा आहे का शासनाची जागा. बरोबर आहे सर, शासनाची जागा असेल तर ती मला द्यायचा अधिकारच राहत नाही. मी कुठल्या अधिकारात दादांना म्हणणार तुम्ही तिथे पुतळा बसवा बसवत मला म्हणतात पण तो अधिकार तुमच्याकडे. त्यामुळे पहिली गोष्ट आपण अशी ठरवावं सगळ्यांनी मिळून. मी बाजूला तुम्ही प्रशासन आहे ती सगळी म्हणली आहे ती जागा आता त्याला कंपाऊंड आहे की जे 42 पासून तिथं आहे ती जागा शासनाची आहे असं जर कुणाचं बोलायचं ते बरोबर आहे का चुकीचं आहे हे एकदा तपासलं पाहिजे. मग त्याच्यासाठी माझे काय पेपर्स पाहिजे मी तुम्हाला देतो, त्यांच्याकडे काय अधिक काय असतील तर ते त्यांनी द्यावं, त्याचा निर्णय तुम्ही द्यावा. आणि समजा माझ्या सुदैवाने की माझ्याकडे असेल तर मग तिथं त्यांना पाहिजे तशी मग माझी तयारी आहे बाबा मी किती जागा द्यायची कशी द्यायची तुम्ही आम्ही बसून ठेवू. ह्याच्यात एक लक्षात आहे कुठलंही सामाजिक ह्याचं वातावरण बिघडता कामा नये. दादा ही तुमची कुणी काही म्हणू दे ही जबाबदारी तुमची माझी आहे. बाकीच्यांना उरे केलं म्हणून आपण उरे करून चालत काय जबाबदार म्हणून आपल्याला तिथे बसवलं त्यासाठी माणसाने हे घडू नये म्हणून चांगलं चालावं म्हणून घडवलं. त्यामुळं ह्या सगळ्याचा निर्णय साहेब तुम्ही पक्का करा. फक्त माझा पहिला प्रश्न आहे की हे मला जर द्यायची असेल तर माझी आहे तुम्ही म्हणलं पाहिजे नाही काय नाही ही ह्या संस्थेची जागा आहे. मग दादा म्हणतील तसं हे की तुमचं असं करूया मग आपण बसूया. पालकमंत्र्यांची माझी त्याच्यावर चर्चा झाल्याच आहे. मला म्हणजे बापूसाहेब तुम्ही बसून मार्ग काढा मला माझ्याकडे कोणतरी आलं तर पाहिजे, माझ्याकडं कोणतरी आलं पाहिजे म्हणलं पाहिजे बाबा असं करूया तसं कर. कोण येतच नाही परस्पर. आता त्यांचं उपोषण मी तिथे येऊन काय म्हणू शकतो ते तुमच्या समोर उपोषण केलेलं आहे त्याच्यात मी काय मत मांडणं बरोबर नाही. पण आज ही मंडळी माझ्याकडे आली मला म्हणले बाबा असं मार्ग काढ सोपं होतं ना अध्यक्ष आहे सोपं होतं पण वर्षभर विनाकारण तो विषय चिकडत आहे काही गरज नाही. किती मिनिटं 10 मिनिटात विषय 10 मिनिटात हे समजून घेऊन आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे. माझं असं म्हणत तिथं आल्यावर दादांना किंवा त्यांच्या कार्य कशा जर काय एक शब्द काय चुकीचा ज्या बाजून आणि आम्हाला सुद्धा वाईट वाटतं ना आता ज्या पद्धतीनं तो पुतळा आहे आज नाही पाहिजे बरं. आम्ही काय तिथं करायचं तुम्ही म्हणा तुम्ही त्याला हात लावला आम्ही लांब आहे ते होता कामा हे बघा ह्याच्या आडनं बाकीचं काय होऊन ह्याचा सन्मान हा राखलाच गेला पाहिजे कायदा सुव्यवस्था मग त्याचा काय मग तुम्ही आम्ही कशासाठी. तर माझं मत एवढंच आहे सर की तुम्ही बघा माझे पेपर्स मी तुम्हाला देतो त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या. मला एकदा तुम्ही सांगा की हे तुमचं आहे मग त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही सोडवतो प्रश्न. आणि त्याला पालकमंत्र्यांनी सांगितलं की मी पैसे देतो माझी त्यांची चर्चाही झालेली आहे. अगदी हे फायनल झाले की दुसऱ्या दिवशी त्यांची वेळ मिळते आपण जाऊया तुम्हाला काय पाहिजे ते त्यांना मागा ते पालकमंत्री आहेत त्याच्या उभारणीसाठी काय मग पुन्हा ही सगळी प्रक्रिया आली. फक्त माझी एकच आठ असेल रिसर परवानगी घेऊन त्या जागेला तुम्ही उभा बरोबर. आता सगळ्यांच्या संमती होणार आहे मग त्याची परवानगी घ्या अमुक करा तमुक करा. आणि मग आता दुसरी गोष्ट माझी जागा असेल आज असं सारखं असेल तर मला कुणालाही जागा देताना साहेब चॅरिटी कमिशनची परवानगी घ्यावी लागतात आपल्याला माहिती आहे. मी तसा एकदम मालक नाही त्याला काही कायदा कानून आहे. जर मी आज समजा काय दिलं उद्या जर कोणी तक्रार केली तर चॅरिटी कमिशन मला विचारत कुठलं तुमचा अधिकार मग तुम्ही मला मागणी केली समजा तहसीलदार मॅडमने किंवा आपल्या यंत्रणेने मला सूचना केली किंवा ह्या विषयावर तुम्ही ही जागा आपण द्यावी मी तसा ठराव करेन चॅरिटी कमिशनला मग तुमच्याकडून कलेक्टर साहेबांच्याकडून त्यांना सूचना केल्या मार्ग निघून म्हणजे हा रिसर्च त्याच्यामध्ये परत
भविष्यात पण त्याला कुठं अडचण येऊ नये ना. राईट राईट आज तुम्ही आम्ही करतोय 10-20 वर्षात आणि कुणी तर काहीतरी काढलं तर काय होऊ नये. खरंय. तर अशा पद्धतीनं काय करता येते का असा विषय कितपर्यंत आलेला आहे. आता हा विषय ते उपोषण करते आमचे काय कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी कशी तुम्ही बोलणार काय करणार? आपल्या घरात तुम्ही हा मग हा तुमचा विषय पण हा विषय एकंदरीत असा आहे. माझ्या बाजूनं मला जे काय वाटत आहे ते मात्र तुम्ही समजून घेऊन हा विषय पण जागा मागताना सुद्धा आता प्रश्न किती द्यायचा हा प्रश्न येणार आहे. तर माझं स्पष्ट मत आहे विट्यामध्ये साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोपऱ्यात बसवलं किंवा तासगावला बसवलं आहे कोपऱ्यात बसवलं तशी जागा घ्या तुम्ही कोपऱ्यात बसवा. राईट बरोबर आहे ना. ही माझी भूमिका आता ह्याच्यावर आपण मी त्याचे डॉक्युमेंट्स बघितले आता 4201 मध्ये PWDची 36 आहे त्यानंतर 4205 मध्ये संस्थेची 3 हेक्टर जमीन आहे आणि 4205